मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधलं जे राखेचं राजकारण आहे, पवनचक्क्यांचं राजकारण आहे, हे प्रकाश झोतामध्ये आलेलं आहे. बीडमधल्या औष्णिक विद्युत केंद्रामधनं जी राख निर्माण होते त्याच्यामधनं अनेक माफिया तयार झाल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. ही जी राख आहे ती वीटभट्टी आणि इतर गोष्टींसाठी वापरली जाते आणि तिथे त्या राखेचा व्यवहार करणारे, त्या राखेचा अवैध व्यापार करणारे अनेक माफिया तयार झालेले आहेत आणि त्यातनंच बीडचं गुंडाराज तयार झाल्याचं सुद्धा अनेक कहाण्या, अनेक करुण कहाण्या आपण पाहिलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना सुद्धा या राखेचा त्रास झालेला आहे आणि दमदाटी सुद्धा त्यांच्यावर केल्याच्या अनेक घटना या सगळ्यामध्ये समोर आलेल्या आहेत. मुंबई तकने सुद्धा या सगळ्यावर ग्राउंड रिपोर्टिंग केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं अवैध वाहतूक चालते, तिथे राखेचा जो काळा बाजार आहे तो कसा चालतो याच्यावर प्रकाश टाकला होता. अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील यांनी सुद्धा वेळोवेळी याच्यावर भाष्य केलेलं आहे. आता याच राखेच्या अवैध वाहतुकीमुळे एका सरपंचाचा बळी गेलेला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या सगळ्या वादातनं हत्या झाली होती आणि आता एका राखेच्या अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे एका सरपंचाचा मृत्यू झालेला आहे. नेमकी ही घटना कुठे घडलेली आहे आणि याचे तपशील काय आहेत हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर सौदाना गावचे सरपंच ज्यांचं नाव अभिमन्यू क्षीरसागर आहे, हे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. परळीमधल्या मिरवड फाट्यावर इथे तो अपघात झालेला आहे. जे क्षीरसागर शेतकरी आहेत ते त्यांच्या शेतावरनं त्यांच्या घराकडे निघालेले होते. रात्री 9:30ची वेळ होती. ते त्यांच्या दुचाकीवरनं चालले होते आणि यावेळी भरधाव आलेल्या एका राखेच्या डंपरने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेमध्ये क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. जो डंपर चालक होता, जो राख वाहून नेत होता, तो तिथनं जागेवरनं पसार झालेला आहे. गावकरी, इतर आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले. त्यांनी क्षीरसागर यांची हालत पाहिली, परंतु जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत. खरं तर या सगळ्या डंपरच्या संदर्भात अनेकदा आवाज उठवण्यात आलेला आहे. आपण बघितलं तर अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील यांनी वेळोवेळी या सगळ्या संदर्भातलं सांगितलेलं आहे की दमदाटी करून ही सगळी राख उचलली जाते. त्याचा 1 रुपयाचा फायदासुद्धा शासनाला होत नाही. अवैध पद्धतीने या वाळूची वाहतूक केली जाते. हे जे सगळे डंपर्स आहेत त्यांना नंबर प्लेट्स नसतात. हे कोणाच्या मालकीचं आहे याच्याबद्दलची कुठली माहिती नसते आणि एका डंपरमधनं लाखो ते करोडो रुपये हे कमावले जातात असं सुद्धा अनेक स्टोरीजमधनं समोर आलं होतं. याच डंपरवर कारवाई करण्यात यावी, ह्या अवैध राख माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. असं असताना याच्यावर अद्यापही कुठली कारवाई झालेली नाही आहे आणि रात्रीच्या वेळी हे जे डंपर आहेत ते अवैधपणे हे राखेचा उपसा करत असतात. अशाच वेळी हे जे सरपंच आहे ते त्यांच्या शेतातनं त्यांचं काम उरकून घरी चालले होते. घरी जात असताना हा जो भरधाव डंपर आहे तो मागणं आला. 9:30च्या सुमारासची गोष्ट होती. त्याने त्यांना जोरदार धडक दिली आणि याच्यामध्ये आता त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. आता हा मृत्यू अपघाताने झाला का, याच्यामध्ये काही घातपात आहे, या सगळ्या संदर्भातली चौकशी ही पोलिसांकडनं केली जाते. पण असं असताना आता सुरेश धस यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलेलं आहे. 9:20 ही घटना घडलेली आहे. हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेची जी लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा. मला वाटतं सौदाना गावचे सरपंच दलित सरपंच आहे. या सरपंचाचा जागेवरच खात्मा केला गेला आहे. म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे. परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत. आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे. आणखी एका सरपंचाचा अशा मृत्यूमुळे आता खळबळ उडालेली आहे आणि परळी असेल, बीडमध्ये असेल, या सगळ्यामध्ये या अपघाताची आता चर्चा सुरू झालेली आहे. नेमका हा अपघातच होता की याच्या मागे कुठलं राजकारण आहे, याच्या मागे कुठला घातपात आहे, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीससुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं की बीड आणि परळीमधल्या औष्णिक वीज केंद्रातनं निर्माण होणारी जी राख आहे त्याच्यावर अनेक माफिया तयार झालेले आहेत आणि त्यांच्यामार्फत बीडमध्ये गुंडाराज केला जातो. तिथे दमदाटी केली जाते. या राखेमधनं करोडो रुपये हे कमवले जातात आणि त्याचा कुठचाही फायदा हा शासनाला होत नाही आणि त्याच्याच माध्यमातून अनेकांच्या जमिनी हडप करणं असेल किंवा त्यांना
धमकावणं असेल, याच्या संदर्भातले सगळे प्रकारसुद्धा सुरू जातात. अवैधपणे हे जे डंपर आहेत ते चालू असतात. ज्या पद्धतीनं या डंपरवर जी राख आहे ती झाकून नेणं अपेक्षित आहे, तिथे पर्यावरणाची खबरदारी घेणं आवश्यक आहे, परंतु तशा पद्धतीची कुठचीही खबरदारी घेतली जात नाही. आणि म्हणूनच परळी असेल किंवा आजूबाजू जो परिसर असेल, तिथली गावं असेल, तिथल्या अनेकांना त्वचेचे विकार, श्वसनाचे विकारसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्यावर कोणाचाच कंट्रोल नसल्याचं, कोणीच कारवाई करत नसल्याचं सुद्धा समोर आलं होतं. त्यामुळे संतोष देशमुख यांचं प्रकरण असेल, याच्यामुळे या सगळ्यावर एक प्रकाश पडला होता. मात्र अजूनही त्याच्यावर कुठचीही कारवाई होत नाही आहे. आता या सरपंचाच्या मृत्यूमुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे, त्या आरोपीला अटक केली जाते का, तो डंपर नेमका कोणाचा होता, डंपर चालक नेमका कोण होता आणि कोणाच्या माध्यमातून ही जो राख आहे त्याची वाहतूक केली जात होते, हे सुद्धा समोर येणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रकरणामध्ये नेमकं काय काय होतं आहे याच्यावर आपण लक्ष ठेवणार आहोत आणि याच्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी पोहोचवत राहणार आहोत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय, हा खरंच अपघात वाटतोय की घातपात वाटतोय, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या सगळ्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला मुंबई तकवर देत राहू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.